गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ह्या टॉपिकचा लास्ट पार्ट इफेक्ट ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्यूज अँड प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल हा पार्ट बघून आपण हा टॉपिक इथं संपवणार आहोत. ह्या टॉपिकमध्ये कुठलाही कॉन्सेप्ट डिलीट केलेला नाही आहे. जो आता आपण नेक्स्ट टॉपिक घेणार आहोत त्याच्यातला काही पार्ट काही पोर्शन हा डिलीट केला आहे. म्हणजे जे काही टॉपिक जे इम्पॉर्टंट आहेत त्याला बोर्डानं किंवा बोर्डाच्या कमिटीनं हात लावलेला नाही आहे. पण जे टॉपिक इतके इम्पॉर्टंट नाही आहेत तर त्यातला काही पोर्शन हे करोनाची स्थिती पाहता कट केलेला आहे. तर इथून पुढं लक्षात ठेवा की जो पार्ट कट केला आहे त्याच्यावरती स्टेट बोर्डला त्याच्यावरती त्याची जी CET आहे त्याला कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. त्यामुळे आपण तो पार्ट कट करूनच, कारण का आता लक्षात ठेवा 5 ते 6 महिनेच फक्त आपल्याकडे राहिलेले आहेत बोर्डची परीक्षा फेस करायला. त्यामुळे पटकन आपण हा पोर्शन कवर करून नंतरनं जो उर्वरित पार्ट आहे नीटसाठी तो आपण पाहूया. तर आज आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ ड्रग्ज अँड अल्कोहोल अब्यूज. द इमिडिएट adverse effect on drugs and alcohol abuse are manifested in the form of reckless behavior, vandalism and violence. सगळ्यांना माहीत असेल की जे नशा करतात त्यांच्यामध्ये जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये जो वॅन्डलिझम आहे हा काही ठीक नाही आहे. So the immediate adverse effect of drugs and alcohol abuse are manifested in the form of reckless behavior, की जे बिहेवियर समाजाला मान्य नाही आहे. वॅन्डलिझम की त्याच्या वॅन्डलिझम याचा अर्थ असा होतो की विध्वंसकृती किंवा एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊन झालेला तोटा, व्हायलन्स. एक्झेसिव्ह डोस ऑफ ड्रग मे लीड टू कोमा. जर तुम्ही एखाद्या ड्रगच्या जास्त आहारी गेला तर त्याचा शेवटचा परिणाम आहे कोमा, की तो व्यक्ती कोमामध्ये जातो, त्याचा डेथ होऊ शकतो. त्याचा रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे त्याचं श्वसनसंस्था कमजोर होऊन ती थांबू शकते आणि एकदा रेस्पिरेशन थांबलं की तो व्यक्तीच थांबतो, म्हणजे त्याचा डेथ होतो. त्याचं हार्ट फेल्युअर होऊ शकतं. त्याच्या ब्रेनमध्ये काहीतरी रक्तस्राव होऊ शकतो, त्याला आम्ही म्हणतो सेरिब्रल हेमोरेज. ते झाल्यावरती एक साईटच त्याची चालू असते, जसं अर्धांगवायूचा झटका आहे एपिलिप्सी, तो प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. A combination of drug or their intake along with alcohol generally results in overdose and even death. बरेच अशी लोक आहेत की जे ड्रग्स पण घेतात वेगवेगळे, प्लस अल्कोहोलही चालूच आहे, बरोबर आहे. त्यावेळी अनेक प्रकारचे डिसीज किंवा अनेक प्रकारचे बॉडी फंक्शन त्याचे बंद पडून त्या व्यक्तीचा फायनली डेथ होऊ शकतो किंवा तो व्यक्ती कोमामध्ये जातो आणि कोमामध्ये गेल्यावरती त्याचा ऑफकोर्स डेथच होणार आहे. The most common warning signs of drug and alcohol abuse among the youth include drop in academic performance. पहिली गोष्ट, पहिलं जे लक्षण आहे त्याचा जो काय अकॅडमिक परफॉर्मन्स आहे. एखादा व्यक्ती बँकेत सर्व्हिसला आहे तर तिथला जो परफॉर्मन्स आहे तो त्याचा पूर्णपणे खराब होणार आहे. लक्षात आलं. एखादा विद्यार्थी आहे, बरोबर आहे, जर विद्यार्थी असेल तर त्याचे जे मार्क्स आहेत किंवा त्याचं जे ओव्हरऑल बिहेवियर आहे ते पूर्णपणे चेंज होणार आहे. लक्षात का. किंवा एखादा ॲक्ट्रेस असेल, त्याचं जे असणारं जे स्थान आहे म्हणजे बॉलिवूडमधलं किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये ते पूर्णपणे काय होणार आहे, कमी होणार आहे किंवा त्याला कुठंतरी धक्का लागणार आहे. सो अकॅडमिक परफॉर्मन्स, अनएक्सप्लेन्ड अब्यूज फ्रॉम स्कूल कॉलेज, त्याला तिथून हकालपट्टी केली जाणार आहे स्कूल कॉलेजमधून किंवा त्या बँकेमधून. लॅक ऑफ इंटरेस्ट इन पर्सनल हायजीन, ओके, विथड्रॉल, आयसोलेशन, त्याला आयसोलेशन करणार, डिप्रेशनमध्ये जाणार, तो फटिकमध्ये जाणार, त्याला थकवा येणार. ॲग्रेसिव्ह, त्याचा ॲग्रेसिव्हनेसपणा वाढणार आहे, चिडचिडेपणा. रेबलिस बिहेवियर, आता रेबलिस बिहेवियर म्हणजे जे समाजाला मान्य नाही आहे असं तो बिहेवियर काहीतरी करत असतो. अशाल का, की जे बिहेवियर नॉर्मल नाही आहे, ओके, तर त्याला आम्ही रेबलिस बिहेवियर असं म्हणतो. नेक्स्ट, डिटोरेशन ऑफ रिलेशनशिप विथ फॅमिली अँड फ्रेंड्स, त्याचं जे काही नातं आहे मित्राचा परिवार असेल, त्याच्या घरचे असेल तर त्याला ते थोडेसे वाईट टाकतील. लॉस ऑफ इंटरेस्ट इन हॉबीज, त्याचा जो हॉबी आहे फॉर एक्झाम्पल सायकलिंग आहे, रनिंग आहे, रीडिंग आहे, ती कमी होईल, त्याच्यावर त्याचा परिणाम दिसेल. चेंज इन स्लीपिंग अँड इटिंग हॅबिट्स, त्याच्या झोपण्याच्या वेळ, त्याच्या खाण्याच्या वेळ, त्याच्या भूक लागण्याच्या वेळ ह्या पूर्णपणे अल्टर होतील, तो नेहमी नशेमध्येच असणार आहे. फ्लक्च्युएशन इन वेट, त्याचं वेट एकतर वाढणार आहे किंवा एकतर कमी होणार आहे. त्याची ॲपेटाईट जी आहे ती सुद्धा एकतर वाढणार आहे किंवा कमी होणार आहे.
There may even be some far-reaching implications of drugs and alcohol abuse. If an abuser is unable to get money to buy drugs, alcohol, she may turn to crime. हे काय, एखादा व्यक्ती आहे की जो ड्रग घेतो आहे, अल्कोहोल घेतो आहे, घरचे त्याला सपोर्ट करत नाही आहेत, त्याची आता नोकरीही गेलेली आहे. मग अशावेळी एखादा चांगल्या घरातला व्यक्तीसुद्धा क्राईमच्या बाजूनं झुकायला लागतो आहे. तो चोरी करू शकतो आहे, ठीक आहे, तो आपल्या बायकोचं मंगळसूत्र हिसकावून घेऊ शकतो आहे. जे त्याच्या बुद्धीला पटेल, पण त्याच्या डोक्यात एकच आहे की ते ड्रग घ्यायचं, ते अल्कोहोल घ्यायचं, ठीक आहे. म्हणजेच रिबिलियस बिहेवियर, एकाला त्याला मारणं, हे करणं, चोरी करणं, वेगवेगळे क्राईम्स करणं, अशा गोष्टी तो करू शकतो आहे. सो ही ऑर शी मे टर्न टू क्राईम. ॲट टाइम्स अ ड्रग ऑर अल्कोहोल ॲडिक्ट्स बिकम द कॉज ऑफ मेंटल अँड फिनान्शियल डिस्ट्रेस टू हिज हर एंटायर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि त्याचा जो परिणाम आहे हा त्याच्या फॅमिलीला, त्याच्या फ्रेंड्सला, त्याच्या मित्रपरिवारांना पाहायला मिळेल. की एखादा मित्र आहे, खास मित्र होता, तर मित्राकडे तो पैसे मागतो आहे, तो मित्र पैसे नाही म्हणतो आहे द्यायला, बरोबर आहे. किंवा त्यांना माहिती आहे की आता हा दारूच पिणार आहे, तरी पण ते मित्र असल्यामुळे ते त्याला देतात, प्रोव्हाइड करतात. किंवा त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो फॅमिली किंवा त्याचे जे मुलं आहेत किंवा मुलं नसतील तर घरच्यांना त्याचा तो तोटा होणार आहे. Those who take drugs intravenously, direct injection into the veins using a needle and syringe, are likely to acquire serious infection like HIV and hepatitis B. बरेच जे ड्रग्ज आहेत, हे ड्रग्ज हे इंट्राव्हेनस घ्यावे लागतात, म्हणजे आत शिरामध्ये घ्यावे लागतात, व्हेनमध्ये घ्यावे लागतात. आणि हे इंजेक्शन घेत असताना निडल लागते. मग जर मल्टिपल पार्टनर असतील, एका ह्याच्यामध्ये 4 लोक आहेत आणि हे 4ही लोक ड्रग घ्यायला लागलेत, तर त्यातला एखाद्याला HIV एड्स झालेला आहे, तर तीच निडल ती यूज करतात आणि त्यामुळं HIV जो व्हायरस आहे हा Aपासून Bकडं, Bपासून Cकडं, Cपासून Dकडं ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळं एखाद्याला HIVची सुद्धा लागण होऊ शकते. किंवा HIV सारखा दुसरा एक डिसीज आहे की जो ह्या निडलमधून ट्रान्सफर होतो, त्याचं नाव आहे हिपॅटायटिस B. यूज ऑफ अल्कोहोल ड्युरिंग अडोलसन्स मे हॅव लॉंग टर्म इफेक्ट्स लाईक लॉस बॅलन्स. आता जे अल्कोहोल लॉंग टर्म घेतात त्याचा एक पहिला म्हणजे काय, ते त्याच्या पायावरती नीट उभा राहू शकत नाहीत. ओके, त्याचा जो बॅलन्स आहे हा व्यवस्थित राहू शकत नाही. लिव्हर सिरोसिस. आता लिव्हर सिरोसिस हा काय प्रकार आहे बघा. सारखं जर तुम्ही अल्कोहोल घेतलं तर लिव्हरमध्ये ज्या हेपॅटिक सेल असतात, त्याला लिव्हर सेल आम्ही म्हणतो, हेक्झॅगोनल असे ते सेल असतात षटकोनी आकाराच्या, तर त्या डॅमेज होतात. आणि त्या डॅमेज झाल्या की पूर्णपणे तुमचं लिव्हर खराब होतं. ह्या कंडिशनला आम्ही म्हणतो आहे लिव्हर सिरोसिस. यूज ऑफ ड्रग अँड अल्कोहोल ड्युरिंग प्रेग्नन्सी ॲडवर्सली अफेक्ट द फिटस. एखादी लेडीज प्रेग्नंट आहे आणि तिला अल्कोहोल आणि ड्रग घेण्याचं जर व्यसन असेल, तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे स्मोकिंगचा किंवा अल्कोहोलचा किंवा त्या ड्रगचा त्या बाळावरती, त्या बेबीवरती होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ते अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. Another misuse of drugs is that the certain sports person use drug to enhance performance. आतापर्यंत असे बरेच असे काही स्पोर्ट्समन आहेत की ज्यांची परफॉर्मन्स वाढण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ड्रग्ज घेतलेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती की ऑस्ट्रेलियाचा एक गोलंदाज, त्याचं नाव आहे शेन वॉर्न. त्यानेसुद्धा ICC वर्ल्ड कपमध्ये कधी काही ड्रग्ज त्यांनी ब्लडमध्ये घेतली होती त्याचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी किंवा एनर्जी येण्यासाठी. सर असं जर काय असेल, म्हणजे काही रेसलर्स किंवा काही ॲथलेटिक्स अशा प्रकारचे ड्रग्ज घेतात परफॉर्मन्स वाढण्यासाठी, तर ते चुकीचं आहे. द मिसयूज द नार्कोटिक ॲनालिसिस, ॲनाबॉलिक स्टिरॉइड, डायरेटिक्स अँड सर्टन हार्मोन टू इन्क्रीज द मसल स्ट्रेंथ. ठीक आहे, मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी ते काही स्टिरॉइड घेतात, ॲनाबॉलिक स्टिरॉइड, काही नार्कोटिक ॲनालिसिक्स असे काही, किंवा डायरेक्टिस असे काही केमिकल किंवा असे काही हार्मोन्स घेतात की ज्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स, म्हणजे मसलमध्ये जी काही एनर्जी आहे ती वाढते आणि ती वाढल्यामुळे त्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स वाढतो. and but can to promote aggressiveness and overall improvement in their performance. Side effect of the use of anabolic steroid in female include muscularization. जर एखादी फीमेल, एखादी मुलगी, एखादी लेडीज जर हे सारखं घेत असेल, ठीक आहे, तर तिच्यामध्ये मेलनेस, म्हणजे जसे माणसांची बॉडी असते किंवा माणसाचं जसं मस्क्युलेचर असतं त्या प्रकारचा बदल किंवा मस्क्युलायझेशन फीचर्स लाईक मेल तिच्यामध्ये पाहायला मिळतात. मग त्यामुळे काही मुली ॲग्रेसिव्हनेस वाढतात, त्यांचा मूड स्विंग होतो.
डिप्रेशनमध्ये जातात, ॲबनॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल होते, त्यांची जी मासिक पाळी आहे ही इरेग्युलर व्हायला लागते, एक्झेसिव्हली हेअर ग्रोथ ऑन द फेस अँड बॉडी. त्या मुलींच्या चेहऱ्यावरती हेअर येणं, केस येणं हे पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे. एनलार्जमेंट ऑफ क्लायटॉरिस अँड डिपनिंग ऑफ व्हॉइस. त्यांचा जो आवाज आहे, हा नाजूक जो आवाज आहे, हा नाजूक आवाज भरडावा लागतो, मुलांसारखा व्हावा लागतो. इन मेल्स इट इन्क्लूड ॲक्ने. जर हे मेलमध्ये जर हे झालं तर मेलमध्ये ॲक्ने यायला लागतात. ॲक्ने म्हणजे पिंपल्स. इन्क्रीज द ॲग्रेसिव्हनेस, मूड स्विंग होतो, डिप्रेशनवर जातात. रिडक्शन इन द साईज ऑफ टेस्टिकल, जे टेस्टीज आहेत त्याची साईज कमी व्हायला लागते. डिक्रीज स्पर्म प्रोडक्शन, जो काय नॉर्मल स्पर्म काउंट आहे हा कमी यायला लागतो. किडनी अँड लिव्हरसुद्धा फंक्शन कमी व्हायला लागतं. ब्रेस्ट एनलार्जमेंट पाहायला मिळते. प्रीमॅच्युअर बाल्डनेस म्हणजे वयाच्या आधीच केस जाणं, किंवा जे स्कॅल्प आहे, स्कॅल्प म्हणजे डोक्यावरची जी स्किन आहे की ज्याच्यावरती केस आहेत त्यांचं प्रमाण कमी होणं. एनलार्जमेंट ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. दिस इफेक्ट्स मे बी परमनंट विथ प्रोलॉंग यूज. जर तुम्ही त्याच्या आहारी जास्त गेला तर तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम पाहायला मिळेल. आता लास्ट पार्ट आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलेलंच आहे बऱ्याच जणांनी, की हे सगळं असं होण्याच्या आधी आपण हे न घेणं, हे टाळणं हेच उचित आहे, हेच चांगलं आहे. मित्रांनो, जर का तुम्ही कुठलंही व्यसन केलं नाही तर तुमची समाजामध्ये एक चांगली पर्सनॅलिटी किंवा समाज तुम्हाला चांगल्या प्रकारे मानतो, चांगल्या प्रकारे रिस्पेक्ट देतो. एखादा दारुडा आहे की जो दारूच्या आहारी गेलेला आहे तर त्याला एक पदवी देते. दारुडा अशी ही पदवी समाजाकडून मिळते. आपलं ओव्हरऑल बिहेवियर ह्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत. सो आपण ह्या वयामध्ये आता आहात, टीनेजमध्ये आहात, कुठल्या प्रकारची व्यसनं लावून घेऊ नका. द एज ओल्ड ॲडेज दॅट इज प्रोवर्ब इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो होल्ड ट्रू फॉर ऑल ॲडिक्शन. ओके, तुम्हाला कोणीतरी फोर्स करेल, तुमच्या आयुष्यामध्ये एखादा टेन्शनचा काळ येईल किंवा काहीतरी खडतर प्रवास येईल, तर अशा वेळी ह्या ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी ॲब्सोल्युटली जाऊ नका. Okay, it is also true that habits such as smoking, taking drugs or alcohol are more likely to be taken up to an young age, more during adolescence. आणि हे जे घडण्याचं वय आहे किंवा बिघडण्याचं वय आहे तर हेच आहेत जे तुमचं आता आहे टीनेज. आणि इथंच एखादा व्यक्ती घडू शकतो किंवा इथंच एखादा व्यक्ती बर्बाद होऊ शकतो. त्यामुळं कुठल्या प्रकारचं व्यसन हे लावू नका. स्मोकिंग, आता काही विद्यार्थी हे चेन स्मोकर आहे. चेन स्मोकर म्हणजे काय, त्यांना एक सिगरेट लागत नाही, सलग 4 सिगरेट ओढतात, मग त्यांचं माइंड फ्रेश होतं. ठीक आहे, मग त्यावेळी त्या लंगचं काय हाल होत असेल हे त्याला माहीत नसतं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजेत. अशा लोकांचे व्हिडिओ तुम्ही बघा, किंवा तुम्हीसुद्धा एखाद्या दारू पिणारा व्यक्ती बघितला असेल, त्यांचा दंगा किंवा त्याच्या येणाऱ्या फॅमिलीवरती जे संकट आहे हे तुम्ही जवळून पाहिलं असेल. It is the best to identify the situation that push on adolescent towards the use of drug or alcohol and to take remedial measures well in time. जर एखादा व्यक्ती जरासा तिकडं गेलेला आहे तर त्यानं पटकन तिकडं हे करून त्यातून बाहेर पडणं, किंवा जे डॉक्टर्स आहेत, सायकॅट्रिक्स आहेत त्यांच्याकडे जाऊन पटकन ही सवय सोडणं ह्यातच शहाणपण आहे. In this regard, the parents and the teachers have special responsibility. सगळ्यात महत्त्वाचं हे वाक्य आणि ते डार्क इंकनं स्टेन केलेलं आहे की एखादा विद्यार्थी बिघडतो आहे याचा अर्थ त्याच्या मम्मी पप्पांचं, त्याच्या पॅरेंट्सचं किंवा त्याच्या भाऊ बहीण ह्यांचं सुपरविजन नाही आहे. तर ते सुपरविजन खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 1. नंबर 2, टीचर म्हणजे शिक्षकांना समजतं की ह्या मुलगाचं बिहेवियर काय आहे, ह्याचा ग्रुप काय आहे, हा कसा बोलतो आहे. बरेच पॅरेंट्स आज त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत, पण त्यांचा मुलगा मुलगी काय करतो, काय करते हे त्यांना माहिती नाही आहे. तर लक्षात ठेवा, ह्या वयामध्ये म्हणजे ह्या 4 ते 5 वर्षामध्ये पॅरेंटचं सुपरविजन, टीचरचं सुपरविजन हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, यूज युअर ब्रेन पॉवर. De-addiction may be difficult for not possible. Collect information about NGOs working in the field of dedications. मित्रांनो, एखादा पूर्ण आहारी गेलेला व्यक्ती त्याला वाटतंय की हे सोडायचं, पण तो सोडू शकत नाही. किंवा जर तुमची विल पॉवर किंवा काही अशा NGOs आहेत ते काम करतात तुमच्यावरती, काही एक्सपेरिमेंट करतात, आणि बरेच असे आपल्या इंडियामधले लोक
हे त्याच्यामधून बाहेर पडलेले आहेत. लक्षात आलं का? की जे या समाजामध्ये एक चांगले घटक बनलेले आहेत. म्हणजे उलटं आहे, अपोजिट आहे. म्हणजे बघा की निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह. एखादी निगेटिव्ह पर्सनॅलिटी की ज्याचं ट्रान्सफर पॉझिटिव्ह पर्सनॅलिटीमध्ये होते. असे भरपूर व्यक्ती आहेत की ज्यांनी हे सगळं सोडलेलं आहे आणि ते एक चांगले गुड ह्युमन म्हणून आता जगत आहेत. ठीक आहे. मग हे शक्य आहे, पण ते शक्य त्या व्यक्तीनं बनवायला पाहिजे, त्याची तळमळ पाहिजे, त्याची इच्छा पाहिजे. बरोबर आहे. आणि आपल्या याच्यामध्ये भरपूर असे NGOज आहेत, काही ट्रीटमेंट्स आहेत, काही थेरपीज आहेत. ठीक आहे. तर त्या तुम्हाला त्याच्यापासून बाहेर काढण्यात मदत करतील. ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बरेच लोक की पंढरपूरला जातात. ठीक आहे. म्हणजे एखादा व्यक्ती बिघडला आहे तर गावातले जे चांगली लोक आहेत, माळकरी आपण त्यांना म्हणतो, तर ते लोक त्यांना घेऊन जातात पंढरपूरला आणि माळ घालतात. आणि बऱ्याच फॅमिलीमध्ये हे पंढरपूरला जाऊन माळ घातल्यामुळं त्याची दारू किंवा त्याचं थिंकिंग, त्याची पर्सनॅलिटी ह्याच्यामध्ये 100% काय झाला आहे, बदल झाला आहे, परिवर्तन झालेलं आहे. लक्षात काय? म्हणजे असे भरपूर काही मार्क्स आहेत, चांगले आहेत, लिटरेचर ऐकून हे करणं, वेगवेगळे NGOज काम करतात, त्यांच्या सहाय्याने तुम्ही यातून बाहेर पडू शकता आणि चांगले भारताचे नागरिक बनवू शकता. ठीक आहे. हा टॉपिक जो आहे आज आपण बघितला, पूर्ण केलेला हा टॉपिक कुठलाही पार्ट ह्याच्यातला डिलीट केलेला नाही आहे. ॲज इट इज हा पार्ट सगळा आहे. मी तुम्हाला जो सिलेबस कट केलेला आहे बायोलॉजीचा, तो मी परत पाठवतो आहे की जो पोर्शन कट केलेला आहे तो तुम्ही त्याचा स्टडी करा, पण तो स्टेट बोर्डसाठी नसणार आहे, CETसाठी नसणार आहे. एवढीच याची काळजी घ्या. ठीक आहे. धन्यवाद.